सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी आपण देणार आहोत आणि जर 21व्या मिनिटाला खरं तर 5वं षटक आपण स्टार्ट केलं तर लक्ष द्या, एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन खऱ्या अर्थाने मॅच तुम्हाला कव्हर करावे लागेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. आजच्या दिवसाला खरं तर व्हाईट बॉलनं इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा धाव देखील आता खरं तर टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडली जाते. इथे पहा, तिसऱ्या पंचांची आता मागणी केली जाते. व्हाईट बॉलसाठी खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांची इथून मात्र मागणी केली आहे. पाहूया आमचे तिसरे पंच प्रशांत सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा आता निर्णय आपल्यापर्यंत येईलच. येस, पंचांचा निर्णय आला. खऱ्या अर्थानं जर का आपण बघितलं तर पंचाने व्हाईट बॉल घोषित केला आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आला की हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने आता आपला रिव्ह्यू हा गमावलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. पुढचा बॉल, यावेळीचा हा बॉल पहा, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतात. एक धाव देखील कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढ आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. आपल्या गोलंदाजी मार्कवरती मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. गोलंदाज तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्कवरती. वेग त्यांच्याकडे भरपूर आहे, परंतु त्या वेगाचा चांगला वापर इथून करावा लागेल. आणि इथे पहा, फटका खऱ्या अर्थानं वॉन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. मिड ऑन रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आता एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. बॉल तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला पहा, लो और फुलटॉस होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. त्या रिझर्व मध्ये काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि यावेळेला पहा पुन्हा एकदा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगल वरती मात्र भरपूर भर दिला बॅटिंग करणाऱ्या कोंडळी या टीमने. मोठे फटके अद्याप आले नाही आहेत आणि या वेळेला स्ट्रोक हवेत. फिल्डर बॉलच्या मागे खूप चांगला झेल पकडलाय. फर्स्ट विकेट टू काउंट. पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने मिळवून दिली आपल्या टीमला आणि बॅट्समॅन इथून मात्र बाद होतो. विकेटचं पतन. ठोक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होतात नंबर 3 मध्ये. एक सूचना आहे, हा जो सामना आहे तो एका साईडनं होणार आहे, कारण एका बाजूने आपण पाहतोय जे सनचं रिफ्लेक्शन आहे, त्यामुळे पंचांनी आणि आयोजकांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांसाठी या समसमान संधी असणार आहेत. पहिला जो सामना आहे तो एका साईडनं होईल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. यावेळेला पहा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटनं बॉलचा कोणताही इथे मात्र संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही आणि इथे पहा, टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हरचा आता खेळ संपला आणि एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात 4 धावा धावफलकावरती आपण बघतो. कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं तिथे मात्र फक्त 4 धावा हा गोलंदाज खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतो.
ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मयूर या गोलंदाजाला सध्या गोलंदाजी मार्कवरती आणलं जात आहे. मयूरचा पहिला बॉल, बाटची कडा पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक, धक्का क्रमांक दुसरा, बॅट्समन बाद. प्राप्त केलेले आहे, त्यामुळे त्यालाही पारितोषिक दिले जाणार आहे. खऱ्या अर्थानं जे पारितोषिक लावलं होतं आणि ते जिंकलेल्या या गोलंदाजाने. आणि ते पहा विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल खरं तर हाताळत असताना या गोलंदाजाने विकेट मिळवली. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आणि साहिलला आपण पाहू शकतो. त्याच्यासाठी पारितोषिक आहे कुणाल शेळके, जे त्यांचे क्लासिक क्लासमेट आहेत आणि त्यांच्याकडून आपण पाहतोय याच्या प्रत्येकी सिक्सरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. यावेळेला पहा अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर लेट कट केल्याने बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. आजच्या दिवसातील पहिला मोठा फटका, चौकार. बॉल तयार होतोय. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न पहा, परंतु बॉलची लाईन अँड लेंथ आपण जर का बघितली तर अतिशय सुरेख होती. हा ॲक्शन रिप्ले गोल्डन स्पॉटवरून खऱ्या अर्थानं हलकासा हा बॉल कट झाला. बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लेग कटरचा चांगला वापर गोलंदाजाने केला आणि ते मात्र पहा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेला पहा ऑफसाईडला फटका खेचण्याचा प्रयत्न झाला. लाईन थोडीशी गोलंदाजाने मागे खेचली होती आणि ते पहा पुन्हा एकदा हा बॉल बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला थोडासा अवघड बनला आणि ते पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. लगातारचा दुसरा बॉल बॅटर मिस होतोय. आणखीन एक वेगवान बॉल. याही वेळेला या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं आणि इथे पहा लगातारचा तिसरा बॉल डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दुसरा पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे पहा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. इथे घडतंय काय? क्लीन बोल्ड, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, बॅट्समन बाद. धक्का क्रमांक 3. जस्ट डीजे. ते 3 गडांच्या मोबदल्यात 8 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या रणभावरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो आहे करण आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. करणसाठी हा बॉल इथे पहा पंतांचा इशारा येतोय. हा वाईट बॉल. इथे जर का आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न दाखवला जातो, परंतु पहिलाच बॉल थोडासा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला इथे पहा बाटची कडा घेतलीये, हो नक्कीच, आणि पंचांचं बोट आकाशाकडं. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. धक्का क्रमांक 4, 4th विकेट टू गॉन.
बॅट्समन बाद झाला. 9 या आकड्यावरती खरं तर चौथा धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होईल आपल्या स्पेलमधील पुढचा बॉल हाताळण्यासाठी. बॉलिंग करणाऱ्या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं भरपूर चांगला खेळ या मॅचमध्ये दाखवला. टॉस खऱ्या अर्थानं आंबे टीमच्या कॅप्टनने जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंगचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि कुठेतरी तो निर्णय यशस्वीरित्या बजावत असताना हे सर्वच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतो पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली या बॉलची पिचिंग आता लेग स्टिकच्या बाहेर झाली आणि सँडी सरांचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडली जाते. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. यावेळेला हा बॉल फिरवून मारण्याचा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न यशस्वी होतोय. बॉल थांबणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4 येतोय. चौकार. चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि धावफलकावरती पुन्हा एकदा बदल आपण बघतो. गोलंदाज तयार होईल. बॉल तयार झाला पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. बॉलला उचलतील फेकी करतील तोपर्यंत भरपूर उशीर झाला आणि या मोमेंटला पहा जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. 2 धावा आता पूर्ण होतात. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. एकूण रनसंख्या आपण बघतोय टीमच्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. या बळीला देखील पहा लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. लेगस्टिकच्या वरनं या बॉलची पिचिंग झाली. बॅट्समॅनला खरं तर ही लाईन समजली नाही आणि इथे पहा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त बॉलिंग प्रीतमची. या बळीला देखील खोलवा टप्प्याचा हा बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न यस तो यशस्वी होतोय आणि इथे पहा आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे पत्त्यांचा बंगला कोसळावा तशा प्रकारे आता हा संघ इथून मात्र ढासळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा धक्का आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन येऊ द्या. चिंचवली विरुद्ध खानावळ दोन्ही टीम्सने खरं तर तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये खरं तर टॉस देखील आपण करणार आहोत तर दोन्ही टीम्सने लगेचच आमच्या समोर खरं तर रिपोर्टिंग करायचं. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल तिथे पहा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. पॉईंटच्या रिझर्वमध्ये चांगली फिल्डिंग झाली. षटक इथे जर का आपण बघितलं तर आता संपलं. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 5 गड्यांच्या मोबदल्यात 17 धाबा. पाण्याची मागणी आता केली जाईल आणि लगेचच 12th मॅन
थँक्यू. अंतिम 12 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. पाहूया या 12 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. यावेळेला फटका हवेत आहे. मिस्टामिक स्ट्रोक. बॉलच्या मागे फिल्डर आणखीन एक विकेट प्राप्त केली आहे आणि बॅट्समन क्रमांक 6 इथून मात्र बाद झाला. आणि इथे पहा खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं आणि आमच्या संघाचं नाव देखील श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवलीकरांचं अतिशय दर्जेदार हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 दिमागदार आयोजन बोलो तयार. यावेळेला देखील क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय. चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलच्या मदतीने आता पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. एकूण रणसंख्या आता बघतोय धावफलकावरती फक्त 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच म्हणजे तुम्हाला जर 40 ते 45 धावफलकावरती धावा जर का आल्या तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळाल. तिथे मात्र बॅटिंग करणारा संघ देखील आपण पाहू शकाल. या धावांचा आता लगावण्याचा प्रयत्न जरूर करू शकतो. इथे पहा अतिशय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावा षटकार. या फलंदाजाकडे खरं तर क्षमता आणि तो मोठे फटके मारतोय. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न परंतु तिथे आता फिल्डर आपल्याला पाहायला मिळालाय. संकेतला दिला जातोय परतीचा इशारा. धक्का क्रमांक 7वा विकेट. थँक्यू. आतापर्यंत जर का आपण बघितलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमने 7 गडी गमावलेले आहेत. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नंबर 9 मध्ये बॅटिंग करण्यासाठी पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून मात्र फलंदाजी केली जाणार. संदेश शेट्टे या खेळाडूला खरं तर बॅटिंग करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे आणि त्याच्या बॅटमधून आता धावा येणं अपेक्षित आहे. पाहूया त्या धावा आता येतील का. यावेळेला बॅटची कडा फिल्डर आहेत. पकडला जातोय झेल. खूप चांगला झेल पकडला लेग स्लिप मध्ये आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन एक झटका. धक्का क्रमांक 8 बॅट्समनला दिला जातोय. चले जावचा इशारा. ठोक डीजे. टॉस साठी यायचं आहे. इथे विनंतीचा कॉल आहे. यापुढील जो सामना आहे तो उमेश दादा आणि निकेश दादा 11 गावदे चिंचवली यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. तो म्हणजेच आई जगदंबा 11 खानावबी या 2 संघामध्ये ही लढत होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करायचे आणि आमचे लोहा राजभोग यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठाशी संपर्क करा. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 24 आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही एक बॉल बाकी आहे या षटकातून.
8 खरं तर गडी गमावलेले आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमने 2 विकेट्स अजूनही त्यांच्याकडे बाकी आहेत. पाहूया आता कशा रीतीने इथून मात्र फलंदाजी केली जाणार आहे. गोलंदाज तयार होतो. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला पहा वेग प्रचंड होता, वेग प्रचंड होता. या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं. षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 4चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 24 आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील बघितलं जाईल. चला नेक्स्ट मॅच खऱ्या अर्थानं खानाव बी आणि GCC चिंचवली दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं. टॉस आपण करणार आहोत. आपण पाहता ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 यंदाचं हे पर्व मोठ्या थाटामाटात खऱ्या अर्थानं साजरं केलं जातं आणि प्रेक्षकांची एक चांगली साथ आम्हाला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा अब तक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच कोंडळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रथमतः टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वाट्याला आला आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत त्या टीमचा खडतर प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. आंबे या संघाचं सातत्यानं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या डावामध्ये. इथे पहा फुल टॉस बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर दाखवला. एक धाव कंप्लीट. इथे घडतंय काय? मोय मोय मोये मोये आणि इथे पहा विकेटचं पतन. धक्का क्रमांक 9 आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला. 9वा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. एवढं डीजे मास्टर बरोबर टाइमवर आपण चाललेलो आहे. चला बॅटिंग करणारा संघ आपण देखील फास्ट यायचं. शेवटची विकेट 9 गडी आतापर्यंत गमावलेल्या आहेत. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला लाईट मास्टर आपण विद्युत मनोरे जे आहे ते नको आहेत. इट्स ओके. बोलो तयार. यावेळेला देखील स्ट्रोक तर चांगला आहे. गॅपमधून बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न दाखवला जातो आहे. 2 धावा देखील पूर्ण होत्या. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धावेचा प्रयत्न इथे मात्र थांबवलाय. 2 धावेच्या मदतीनं 27 धावा. यस आता गोलंदाजाच्या शैलीवरती इथे पहा थोडासा आक्षेप घेतला जातो आहे आणि पहा आता अंपायर येस पुन्हा एकदा खेळायला सुरुवात झालेली आहे. बॉल तयार होतो. यावेळी 6 बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इथे पहा 1 धाव आता कंप्लीट केली जाते लेग बायच्या रूपानं. खरं तरी 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल 28 धावा. याच दरम्यान ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेनं वाट पाहिली, मग एरवी कुठे चिंचवली संघ खेळायला जात असेल आणि त्यांची स्पर्धा असेल तर त्या स्पर्धेसाठी नियमितपणे त्यांचा चांगला भरदस्त लागतो. त्यांच्या अतिथी मान्यवर देवीसपाडा गावातील एक नामांकित व्यक्तिमत्व विक्रमभाई म्हात्रे यांचं इथं आगमन झालंय. मी भाईंना विनंती करेन की आपण यायचं मंचावरती. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. दोन्ही टीम्स ज्या वेळेला तुम्हाला लाईट्स हव्या असतील त्यावेळेला तुम्ही रिकमेंड करा. मग लगेचच आपण विद्युत मनोरे जे आहेत ते प्रज्वलित करू. 2 बॉल अजून बाकी आहेत. पाहूया या पहिल्या ड्रॉवातील हे 2 बॉल कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. यावेळेला फटका अप्रतिम आहे. जर या बॅट्समनला सुरुवातीला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं असतं तर आणखीन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले असते. परंतु लेट पण थेट जरूर आलाय. या फटक्याची खरं तर गरज होती बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि तो एक महत्त्वपूर्ण षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा ठोक तोडीचे.
हर्षदच्या बॅटमधनं हा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटनं हा स्ट्रोक सजवला आणि खरं तर फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा आपण बघितल्यात. अजून एक बॉल बाकी आहे. पाहूया आता या शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं. आतापर्यंत 34 या धावांचा पल्ला गाठू शकला बॅटिंग करणारा कोंडया संघ आपल्याला पाहायला मिळतो. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. पाहूया टार्गेट सेट करणारा हा शेवटचा एक बॉल बाकी आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत खानाव बी विरुद्ध DCC चिंचवली. असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला बॉल आलेला बॉलची पूर्तता तिथे मात्र केली जाते. चला मॅच बॉल आलेला अंपायर मॅच बॉल आलेला तो तुम्ही घेऊ शकता. बॉल तयार होतो पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा गोलंदाज तयार होतो. आपल्या गोलंदाजच्या मार्क वरती शेवटचा बॉल आहे पहिल्या डाबातील टार्गेट सेट करणारा बॉल. बॉल तयार. ओ वेट अँड वॉचचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर गती थोडीशी कमी केली होती. दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न दाखवलाय. थोडेसे फंबल होतात त्या रिझर्व मध्ये फिल्डर. 3 धाबा पूर्ण होत आहेत. चौथीचा प्रयत्न अलर्ट होईल का संघ. आणि इथे पहा बॅट्समन झाला बाद अर्थातच ऑल आउट होणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. 3 धाबा त्यांनी खरं तर कंप्लीट केल्या आणि चौथी धाव घेत असताना खरं तर बॅट्समन बाद झाला. 3 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती खऱ्या अर्थानं रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 10 गड्यांच्या मोबदला 37 धावा आणि विजयासाठी 38 धावांचं लक्ष. नेक्स्ट मॅच टॉस आपण करणार आहोत. चला गावदेवी खानाव संघाचा खेळाडू जो आहे तो संघाने इथे पोहोचलेला नाहीये. सामना सुरू होण्याआधी तुमचा कॅप्टन इथे पोहोचणं महत्वाचं आहे. राहुल भाई यायचं आपण. दुबा कॅप्टन आहेत आज आणि आज आपण खानाव बी या संघाला पाहणार आहोत. सुरुवातीचा पहिला सामना डेब्यू त्यांनी केला या वर्षाचा तो खानावच्या स्पर्धेमध्ये. आणि आता इथे आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी यामध्ये देखील ते आपल्या कारकिर्दीमधील दुसरा सामना खेळतील आणि त्यांना अगदी फेस करायचं आहे ते म्हणजेच स्वर्गीय निकेश दादा आणि उमेश दादा गावदेवी चिंचवली या संघाला. दोन्ही टीमचे आपण कॅप्टन्स इथे यायचं आहे. समीर दादा गवले यांचे इथे आगमन झालेलं आहे. आमचे श्रीराम मिलन चिंचवली संघाचे कोच आहेत त्यांचं इथे आगमन झाले. त्यांचं स्वागत करतो आम्ही. चला खानाव संघ आपला संघाने आपण पाठवायचा आहे. महत्वाचा आहे. कसं वाटतंय काय सांगाल. पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरताय आणि कशी उत्सुकता आहे. छान. क्या बात आहे. आणि आज काहीसे चेंजेस पाहायला मिळतील संघामध्ये. सर्व नवीन प्लेयर आहेत. सर्व नवीन खेळाडू. प्रज्वल लास्ट टाइम तुमच्या संघामधून खेळला होता आय थिंक. आज तो नाही आहे. मग तिथे रिप्लेस म्हणून कुठला गोलंदाज तुमच्याकडे ऑप्शन. स्वप्नील यस वेगाचा बेतात बादशाह आहे. शुभेच्छा असतील टीम खाना आणि टीम चिंचवली तुम्हाला देखील. सेकंड संदीप दादा शेळके या विनंती आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि
या व्यासपीठावरती आपण देखील विराजमान व्हायचं. नेक्स्ट मॅच ऐकूया पुन्हा एकदा याच गावाला मिळालेला एक गोड समालोचक अर्थात आकाश शेळके सरांना आपण ऐकणार आहोत. खरं तर या 38 धावांच्या लक्षात जाता कशा रीतीनं पाठलाग केला जाणार हे ऐकण्यासाठी आपण आकाश सरांकडे जाऊयात. ऑटोकॉम बॉक्स आकाश सर धन्यवाद. चला कॅप्टन्स आपण ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ते कंप्लीट करायच्या तशी विनंती केली जाईल चिंचोली आणि खानाव टीमला. इकॉनॉमिकल ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायच्यात सामना सुरू होण्याच्या आधी अशी आयोजन कमिटीची वॉर्निंग आलेली आहे. रिक्वेस्ट कमांड डिमांड सर्व काही समजा परंतु ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण कंप्लीट करा अशी विनंती. मॅचकडे आपण जातोय. टीम आंबे मयूर लाईट्स हव्यात का? नाही वारंवार सूचना यासाठी देतोय कारण ज्या वेळेला सामना सुरू झाला नव्हता त्यावेळेला त्यांनी रिकमेंड केलं होतं आम्हाला लाईट्समध्ये खेळायचं आहे म्हणून अजूनही ऑप्शन आहे बघा. लाईट्स हव्यात का? नको. क्या बात आहे. फक्त मजाक मस्त आहे. मयूर सोबत चालतं. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करू. तू गणपती गणांचा बलवानांचा अधिपती ज्ञान विज्ञान याचे प्रत्यक्ष स्वरूप सिद्धी आणि बुद्धी यांचा स्वामी आनंदाचा कंद मंगलाचा करता आणि विघ्नांचा अर्था गणपती बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. पहिलाच बॉल वारी फर्स्ट बॉल समोर खेळलेत बॅक स्क्रीनच्या अगदी आपल्याला स्ट्रेट डाऊनचा फटका पाहायला मिळाला. जवळ तिथे एक रन सहजरित्या पूर्ण करत असताना सिंगल येते. धावसंख्या फलकाला आकार दिला जाईल आणि अकाउंट ओपन झालंय टीमचं. ओपन नंबर 1 पहिलं षटक हाताळण्यासाठी सागर माफरलकरचा वापर केला. टार्गेटचा आपण जर विचार केला तर पहिल्या हाफमध्ये एकूण धावा जमा केल्या 37 आणि 38चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे सेकंड हाफसाठी. काय घडेल काय बिघडेल जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो हा खेळ त्याचा आपण आनंद घेतोय. हवेमध्ये खेळलाय फिल्डर आहेत हर्षल एका हातानं. व्हॉट अ जजमेंट क्या बात आहे. अफलातून झेल. एकदा जर झेल आवडला असेल तर हर्षद पांचालसाठी जोरदार टाळ झाला पाहिजे मित्रांनो. अप्रतिम कामगिरी. क्या बात आहे. या अशा प्रकारचे इफर्ट्स राहतील तर मग या धावा बनतानाही मी म्हणेन नाकास 9 येणार याच काहीच मात्र शंका नाही. हर्षद पांचाल जर्सी नंबर 1 आणि 1 नंबर कामगिरी पाहायला मिळाल्या. संघासाठी ही भूमिका मी म्हणेन खूप आणि खूप इथे मौल्यवान असणार आहे कारण अशा पद्धतीनं विकेट मिळवणं मी म्हणेन पॉवर प्लेला डॉमिनेट न होण्याच्याच संभावना आणि इथे आपण शक्यता पाहतो प्रोबॅबिलिटीज वर्तवल्या गेलेल्या आहेत. सुरुवात चांगली आहे. वेल बिगन इज अपडन. चांगली सुरुवात पाहायला मिळते. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा खोलात टाकायचा हा आपण पाहतो प्रयत्न. मयूरसाठी हा बॉल. मयूरनं तितक्याच चांगल्या पद्धतीनं बॉलला हाताळलं. मयूरवरती कमांड असणार आहे पूर्णपणे संघाची कारण संघाचा इतिहास जर आपण पाहिला सुरुवातीचा जो कालखंड आहे त्यामध्ये क्रिकेट खेळलेच नाही. आताच्या घडीला आपण पाहिलं शेवटच्या मोमेंटला काहीतरी 3 ते 4 सामने ते खेळले. क्लीन बॉल दांडी गोल. यष्टी उद्ध्वस्त. मयूर कणेरेला दाखवलाय तंबूचा रस्ता आणि फलंदाज झालाय बाद. कान में ट्विस्ट. सामना लोएस्ट स्कोरिंग नाही आहे. 5 षटकं जरी असतील तरी आम्ही ज्या धावा उभा केल्या त्या थांबवण्यासाठी आमच्याकडे पॉवर बॅकअप आहे आणि बॅकअप निहाय गोलंदाजी कोण दाखवतोय तर मग नाव येईल पहिलं षटक हाताळणारा मॅन्डेटरी पॉवर प्ले स्पेशालिस्ट सागर माफरलकर. अफलातून कामगिरी धम्माके तो दाखवतोय आता मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानं सुरुवात केली आहे इथे धमाके दाखवायला. सागरचा पुढचा बॉल असेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये बॅटच्या मधोमध टायमिंग सुपर आहे. अगदी स्मॅश केलं पिकअप स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरून आकाशात तरंगत बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. सुपर फटका पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त दिशा दिली. स्वाईप केलं होतं बॉलला आणि
एक्झिक्युटिव्ह हा स्ट्रोक जो आपण पाहिला तिकडे 4 धावा त्यांना जरूर देऊन जातोय. अफलातून फलंदाजी पाहायला मिळतात. बॅकअपची गरज होती, त्यासाठी मोठा फटका हवा होता. अंतर कमी करावं लागेल हे त्यांना माहिती आहे. महत्त्वाच्या विकेट त्यांनी गमावल्यात, त्यामध्ये सलामीची जोडी नेस्तनाबूत झाली नाहीये भले, पण आपण पाहिलं आकाश रणधवी सारखा फलंदाज बाद झालाय, मयूर कणेरे सारखा फलंदाज बाद झाला. आता प्रीतम पाटील आणि आकाश भैरवती जबाबदारी असणार आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर टाइम सलगचा दुसरा फलंदाज प्रीतम पाटील सेट ऑन फायर. बाद आहे. येतोय षटकार सलग दुसरा. 2 विकेट आल्या होत्या सलग, एक डॉट बॉल मधोमध्ये पडला होता, प्रेशर क्रिएट केलं होतं. लाईट्स ऑन करा. ऑल लाईट्स आपण ऑन करायच्यात अशी कमांड आली आहे. नको आहेत का? ॲज अ बॅट्समन ते मागतायत. आकाश लाईट्स ऑन. या यू ऑन अ हाफ सेशन, देन आय विल गिव्ह यू हाफ सेशन. तुम्हाला जर पाहिजे अर्धा भाग तर ते करू आम्ही कंप्लीट, आणि अर्धाच जे मनोर आहेत ते प्रज्वलित केले जातील. तुमच्या जशा रिकमेंडेशन असतील तसे आम्ही करू. ऑल करायचे. लाईटवाले लाईट ऑन करा. छोटू 1 मिनिट आपण सामना थांबूया. टेक्निकल टीम काम करते. एकूण धावा झालेल्या 13 रन. लॉस ऑफ 2 विकेट खेळते सेकंड हाफ मध्ये टीम जरीमरी आई अँड गावदे 11 आंबे टीम खेळते. त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच सार्थक 11 कोंडले. 2 संघामध्ये घमासान युद्ध नियमितपणे होतं आणि त्यांच्या क्लासची चर्चा राहते. आज आपण पाहतोय अजून एक ताकदवर संघ पाहायला मिळेल, चिंचवली. त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत खानावचे इमर्जिंग स्टार्स इथे आज या क्रीडांगणामध्ये अवतरलेले आहेत. मग मिलिंद जाधव यांचा वाढदिवस, आणि ते आज वाढदिवसामध्ये काय इथे इम्प्रेसिव्ह खेळ करतील हे पाहणं महत्त्वाचं. पहा काय घडलंय मैदानामध्ये. बेल्स लुकलुकतायत. अजून एक तारा टिपलाय, फलंदाज झालाय बाद, आणि हा धक्का आहे टीम आंबेला. तेरा धावा धाव फळकावरती 3 गड्यांचा मोबदला पाठोपाठ पडत चाललेल्या विकेट पाहायला मिळतात. वॉचिंग द बिग टुर्नामेंट. मॅच नंबर 1 आई गावदे जरीमरी आई 11 आंबे अँड अपोजिट मध्ये सार्थक 11 कोंडले. 2 संघ एकमेकांच्या विरोधात आजच्या या लढतीमधून पहिला सामना खेळतात. चला लाईट्स ऑन करा. जरूर ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण केल्या जातील. आपण पाहतोय जयला वापरलाय गोलंदाजीसाठी टीम कोंडलेकडून. जय कोलंबेकर पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती विकेट संपादन करत त्यानं आक्रमकता सिद्ध केली. या एंडनं धावा बनताना आपण बघितलेला. इथे अपवादा सामना सुरू आहे, परंतु सन्मानजनक एक फायटिंग स्कोर त्यांनी जरूर उभा केला, आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं खेळ सुरू आहे मैदानामध्ये. डाव रंगवला जातोय. चला लाईट्स ऑन करा पटकन टेक्निकल टीम. या मॅच कडे जाऊ. सामना सुरू होतोय आता. विद्युत मनोर्यांमध्ये आपण पाहतोय सामना आता इथून पूर्णपणे कव्हर केला जाईल. बॅटिंग करण्यासाठी कसा प्रवास असेल हे पाहणं महत्वाचं. त्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. बॉलर तयार आहे. डिफेन्स करायचा प्रयत्न हलक्या हाताने खेळलेत सॉफ्ट हँडनं आपण पाहतोय. यावेळेला 1 रन घ्यायचा प्रयत्न प्रीतम पाटीलला ऑन स्ट्राईक त्यांना आणायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला त्याला आणलं जातंय, कारण मागील 2 बॉलवरती 2 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस त्यानं लगावले. त्यानंतर त्याला काहीशी स्ट्राईक मात्र मिळाली नाही, आणि आता इथून स्ट्राईक मिळेल या उद्देशानं तो मैदानामध्ये जरूर आलाय. टीमची धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावा झालेल्या 14 रन्स धाव फळकावरती पाहायला मिळत आहेत. मान्यवरांचं आगमन आमच्या चिंचवलीचे अतिथीगण इथे उपस्थित झालेत, त्यांचं मी स्वागत करू. ग्रामस्थ मंडळ चिंचवली, ग्रामस्थ मंडळ खाणाव, ग्रामस्थ मंडळ आंबे, या खरं तर गावातील जे ग्रामस्थ आलेत
मग कोंडलेचे ग्रामस्थ आलेत, मी त्यांना विनंती करेन की आपण देखील यायचं आमच्या व्यासपीठावरती. आपला मी स्वागत करतो. व्हाईट बॉलचा कॉल तिकडे पंचांचा. ऑफिशियल रेफरी आपण पाहतोय आज प्रशांत फडके सर, सँडी पालकर अँड त्यांच्या समेत आज सचिनजी कडू सरांना आपण पाहिलेला. पूर्ण पॅनल इथे काम करतोय. या त्रिमूर्तीला आपण इथे पाहतोय. स्पर्धा कव्हर करण्यासाठी खूप मोठा मोहाचा वाटा त्यांच्या माध्यमातून उचलला जातो. ओ द विकेट, नेक्स्ट बॉल. ओ स्विंग अँड मिस. बॉलला एलिगेशन दिलंय गोलंदाजीसाठी जय कोलंबेकर. आता चेंडू नाही तर जलते निखारे फेकतोय. बॅकअपची गरज आहे त्यांना माहिती आहे आणि त्याच आपण पाहतोय इथून लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी तो करतोय. रणमंत्रावरती तो काम करतोय. राईट हँडेड बॅट्समॅन समोर खांडून खेळलाय हवेमध्ये. फिल्डर पोचतील का प्रश्न. बॉलवरती झडप घातली आहे. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडूंच्या अंतर्गत आपण पाहिलं धावसंख्या फलकालाच टिकी ठेवायचा जो प्रयत्न आहे तो त्यांनी मैदानाच्या आतमध्ये सुरू ठेवला. धावसंख्या फलकावरती नवा आकार येतोय, नवा रूप धावसंख्या फलकाला मिळतोय आणि नवा रंग चढला जातोय. नव्या रंगामध्ये नव्या ढंगामध्ये 17 धावा धाव फलकावरती आपल्याला बॅटिंग करताना टीम आंबेच्या पाहायला मिळतात. 3 गड्यांचा मोबदला आहे. षटक नंबर ओव्हर नंबर 2 कोंडले. एक खेळाडू आपण पाहतोय त्यांनी मिड विकेटला तैनात ठेवला. त्यानंतर एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये, एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये. माफ करा, लॉंग ऑन थोडंसं आपण पाहतोय खुळ झालेला आहे, त्यामुळं मिड ऑनला एक तैनात खेळाडू आहे. हर्षद पांचाल जे कॅप्टनची भूमिका ॲज अ लीडर म्हणून इथे जरूर पूर्ण करतात फिल्डिंग सेटअप लावण्यासाठी. प्रीतमसाठी बॉल असेल. फुल टॉस लेनचा बॉल चुकी करून बसलाय लेग स्लिपचा खेळाडू. बॉलची लाईन देखील खराब आहे. पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. 1+4 धावा येत आहेत 5. हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू बॅटिंग टीमने घेतलेला आहे. इकडे ऑनफिल्ड अंपायरचा व्हाईटचा डिसिजन आहे. चेंजेस केले जातील का लाईन अँड लेंथमध्ये. त्यानंतर हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू टेक्निकल टीमकडे दिलाय. प्रीतम पाटील ऑन स्ट्राईक एंडला आहेत. थोडंसं बॅकला गेले होते खेळण्यासाठी. वेस्ट हाईट चेक केली जाईल. येस, अंपायरनं तिसऱ्या पंचांनी निर्णयामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे हा बॉल नो बॉल असणार आहे. इट्स अ नो बॉल कॉल. गेट रेडी फॉर द फ्रीट नाव. आता संधी असेल तुम्हाला इथून आघात करण्याची बॉलवरती. फक्त रनआउटची विकेट जी आहे ती गृहीत धरली जाईल. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. शॉर्ट ऑफ लेंथ होती. बॉलला अगदी आपण पाहतोय हलक्या त्यानं खेळलाय. मिस जज केले थोडे, कारण टायमिंगचा अभाव जाणवला फटक्यामध्ये, परंतु एका धावेपासून वंचित ठेवू शकणार नाहीयेत. वेजाच्या मधोमध्ये कोण उभा असेल तर प्रीतम पाटील उभा. त्याची विकेट खूप महत्वाची आहे टीम कोंडलेसाठी. 23 धावा झाल्यात धाव फलकावरती. या षटकातून आता शेवटचा एक बॉल बाकी असणार आहे. भावेश खेळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवरून आता स्ट्रायकिंग एंडला तो आलाय आणि इथून एका धावेचं योगदान त्याचं आपण पाहिलंय, परंतु पुढचा प्रवास कसा असेल हे पाहणं खूप महत्वाचं. ओ द विकेट. हलक्या त्यानं डिफेन्सिव्ह खेळतायत. माहिती आहे पाठलाग थोडा छोटा आहे, त्यामुळं या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं. क्लोज होता डिसिजन पोहोचले. डेंजर रनकडे जर होते. प्रीतम पाटीलनं दौड लगावली. 2 धावांची हौड लगावली. धावा मिळाल्या. 2 षटक संपलंय दुसरं. 2 षटकाच्या अखेरीस एकूण धावा 12.50च्या सरासरीनं 25. 3 गड्यांचा मोबदला. येणारे बॉल बाकी आहेत 18. गरज आहे जिंकण्यासाठी टीम आंबेला 13 धावांची. क्या बात आहे. काय खेळ सुरू आहे पा मैदानामध्ये. धमाके पाहायला मिळतात. स्मॅशेस पाहायला मिळतात. त्यानंतर तितक्यातच आपण पाहिलं समंजसपणा. क्रिकेट हा खेळ म्हटला तर मग मेरिटचा खेळ. ऑफ साईडचा बॉल मग ऑफ साईडला मारायचा. लेग साईडचा बॉल मग लेग साईडला मारायचा. फुलटॉस असेल तर मग त्याच्यावरती पूर्णपणे टोल उसूल करायचा. फुलटॉस म्हटलं तर त्याचे देखील भरपूर प्रकार पडतात. ज्युसी फुटबॉल, त्यानंतर लोवर फुलटॉस, त्यानंतर आपण पाहतोय एक नो बॉल जो बिमक फुटबॉल राहतो, फुलटॉस राहतो. या अशा पद्धतीच्या फुलटॉसला आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. अनेक वेळेला रिलीज होतात आणि काहीशे फुलटॉस जे बॉल आहेत ते फलंदाजाला फुटबॉल सारखे दिसून येतात, त्यामुळे हा खराब बॉलच गणला जातो. या वेळेला देखील प्रीतम पाटील लॉंग 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 वे लॉंग इट स्मॅश इट अँड 6.
क्या बात आहे, काय फटका होता आज. प्रीतम पाटील वेगळ्याच लयमध्ये आहे. 50वा षटकार या स्पर्धेमधील त्यानं लगावलाय आणि एक विक्रमी खेळ आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. संघ अडचणीमध्ये होता, या अडचणीच्या पडत्या कामध्ये जरी मरे आई गावदे 11 आंबे संघाच्या मदतीसाठी धावून आला खेळाडू आणि आता आपण पाहतो विस्फोटक बाणा त्यानं दाखवला. 3 आपण मोठे स्मॅश हिट त्याच्या बॅटमधून बघितलेत. आता फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे टीम आंबेला जिंकण्यासाठी. कोणले संघ मैदानाच्या आतमध्ये? सागर माफरलकर पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं खेळाडूचं. तिकडे लाऊडली अपील साकारली जाईल. पंच सांगतायत की हा चेंडू जो आहे तो लेग स्टिकच्या खूपच बाहेरून जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॅकिंगसाठी आपण पाहतो तिकडे संकेत होते. पुन्हा एकदा आपण पाहतो मिसजज केलाय. कलेक्शन मध्ये खराबपणा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. लॅझी फिल्डिंग 22च्या धावा आपण तिकडे पाहिलेल्या आहेत. 3 धावा येत आहेत, 4 धावांपासून दूर आहेत. एकूण धावा झाले धाव फलकावरती 34. लॉस ऑफ 3 विकेट खेळतायत टीम मैदानाच्या आतमध्ये. संतोष शेळके आणि त्यांचे ज्युनियर आपण इथे पाहतोय, त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही इथे स्वागत करतोय. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. ग्रामस्थ मंडळ चिंचवली या सर्वांना विनंती आहे की आपण देखील यायचं. कट करायचा प्रयत्न होता, अपीलमध्ये उत्साह किती होता. हा आवाज होता हर्षलचा. एक अफलातून झेल त्यानं टिपला होता. त्या झेल नंतर आपण पाहिलं त्याआधी सुरुवातीच्या एक अंतिम बॉलमध्ये 17 त्यानं षटकार लगावला होता. त्यामुळे आजचा परफॉर्मन्स ओव्हरऑल मी म्हणेन त्याचा चांगला राहिला, परंतु टीमचा परफॉर्मन्स थोडासा खराब जरूर पाहायला मिळाला. ऑफ साईडला हलक्या त्यानं पुश करो कुशरावची रणनीती वापरली. एक धाव तिकडे घेतली आहे. सेकंडसाठी जाण्याचा प्रयत्न प्रीतम बहारदार खेळी करतोय. आतापर्यंत आपण जर विचार केला चेंडू खेळला 8 आणि 8 मध्ये 21 धावा त्यानं कुठून काढल्यात. पहिला बॉल डॉट खेळला होता, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर ट्रिपल. अशा पद्धतीच्या बॉल्सवरती आपण त्याला आघात करताना पाहिलं. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा यावेळेला ऑफ साईडला खेळलेत. धाव घेण्यासाठी प्रयत्न आहे. एकदम कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी संघाला डबल मध्ये कन्वर्ट केला. दुहेरी धाव प्राप्त केली जाईल. टीमची धावसंख्या 37 धावा. स्कोर इज लेवल. चला खानाव संघ निर्णय काय आहे? खानाव संघ बॅटिंग खानाव संघाचे आहे, त्यामुळे चिंचवली संघ तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. खानाव संघ चला पण बॅटिंग टीमचा आपण जो खेळाडू कक्ष बनवला तिथे जायचं आहे. क्लीन बॉल. पुन्हा एकदा बेल्स लुकलुकतायत. अजून एक विकेट आपल्याला इथे येताना पाहायला मिळेल. शेवटचा मोमेंट, संधी साधू भूमिका साधायची आहे, परंतु तिथे विकेट्स पडल्या जात आहेत आणि महत्वाची विकेट. इकॉनॉमिकल ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करा, त्याआधी सामना सुरू केला जाईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. इकॉनॉमिकल ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. अपोजिट टीमना ऍडजस्ट केलं तर मग, नाही तर नाही. ओके ठीक आहे, त्याने ऍडजस्ट केलेला. सामना सुरू होण्याच्या आधी इकॉनॉमिकल फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्यात. वारंवार सूचना दिल्या जाणार नाही. एरवी सामना सुरू केला जाणार नाही अशी आयोजन कमिटीची इथे आपण पाहतोय या वॉर्निंग आलेल्या. इथे पहा अजूनही मॅच थोडीशी दूरच आपल्याला होताना पाहायला मिळते. अजूनही मॅच आपल्याला थोडीशी दूर होताना पाहायला मिळते. यावेळचा बॉल आणि विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय टीम आंबेनं. वेल प्लेड, अभिनंदन.